श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। जय जयादि भक्त वरदा, जय जयादि ज्ञान सुखदा, जय जयादि आनंद कंदा, श्री मुकुंदा तुझ नमो। घेऊन या नाना अवतार, मारिले दुष्ट रजनीचर, दूर केला तो भूभार, धर्म रक्षण लागोनी। पांडुरंगा करो प्रथमला म्हण दुसरे चरण संतांचे, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सदुर दासुका। कसे जाणू सांगा, प्रभू रामचंद्र गादीवर बसलेत, परंतु आपले दोष काढून टाकण्यासाठी त्यांनी अश्वमेध यज्ञ आरंभलेला आहे। प्रभू रामचंद्र यज्ञाजवळ बसले, हातामध्ये कंकर बांधून, आणि यज्ञाचा घोडा सोडलेला आहे। आता बरेचसे गावं, बरेचसे राजे ओरडलेत आणि घोडा कुटपण झाला, याची कथा सुरू झालेली आहे। हा राम अश्वमेध यज्ञ आहे, आणि म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष हा घोडा जो आहे तो कुटपण झाला। घोडा का सोडला? प्रतिप्रत झाला तर जे जे राजे लोक आहेत त्या सर्वांना आमंत्रित करायचं, आणि जर कोणी विरोध करा तर ते युद्ध करायचं, त्याला जिंकायचं। अशा प्रकारे फार मोठा यज्ञ प्रभू रामचंद्र आरंभला होता। घोडा सोडलेला आहे, 4 ठिकाणी पोहोचलेला आहे। आता पुढे आज कुठं पोहोचतो ते आपलं पाहायचंय, वाचायला सुरुवात करा। तरी आता मज पामरा, ज्ञान देवनिया उदारा, आपुले चरणी थारा, देवनी करा सुखरूप। ग्रंथ करते बोलतोय देवा, म्हणजे मी आता ग्रंथ लिहितो आहे नाही का, तर ते ग्रंथ लिहिण्यासाठी मला बुद्धी द्यावी। कारण का इतकं सोपं नाही ग्रंथ लिहायचं, ग्रंथ वाचायचं, ग्रंथ सांगायचं। तर तेव्हा तुम्ही मला चांगली बुद्धी द्या या ग्रंथ लिखाणासाठी। अशा प्रकारे ग्रंथ करते परमेश्वराला प्रार्थना करून सांगतात। मग चित्तासी तळमळ, जाऊन होईल आढळ, तव पद जे का निर्मळ, त्याची ध्यान लागेल। तुमचं जर चरण दर्शन झालं तर मला काय माझं ध्यान तर लागेल, म्हणजे मग तुमचं चरण दर्शन झालं पाहिजे। देवा तुम्हीच करता कराविता शरण तुला भगवंता, अशा प्रकारे देवाला विनंती करून त्या ठिकाणी ग्रंथ करते सांगू लागले। संत मुखे केले श्रवण, की करावे तुझे गुण कथन, म्हणून मी अल्पमती दिन, त्याची इच्छा धरत असे। ग्रंथ करते काय म्हणतात की अनेक संतांनी सांगितलेलं आहे काय करायचं, प्रभू रामचंद्र चिंतन करा, भजन करा, पूजन करा, आणि म्हणून मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवून मला सद्बुद्धी द्यावी, ग्रंथ लिहिण्याची मला बुद्धी द्यावी। अशा प्रकारे ग्रंथकर्ते या ठिकाणी बोलू लागले। तरी माझी मन कामना, पूर्वनिया कृपा घना, आपुल्या चरणी मज दिना, ठाव देई सत्वरे। तेव्हा माझा भाव जाणून नाही का मला काय करावं, आपल्या चरणावर ठेवावं आणि मला सद्बुद्धी द्यावी, कारण बुद्धी देणारा तोच आहे। सद्बुद्धी असो दुर्बुद्धी असो, परंतु आम्हाला दुर्बुद्धी नको, आम्हाला सद्बुद्धी द्यावी ग्रंथ लिखाणाला, वाचायला, सांगायला। अशा प्रकारे ग्रंथ करते परमेश्वराला मी प्रार्थना करतात। मागीला अध्यायी कथानक झाले, गंडकी महात्म्य वर्णिले, शबराते उद्धरिले, शालिग्राम स्पर्शाने। आणि अशा प्रकारे आता ग्रंथ करते म्हणतात की आपण मागच्या काळच्या अध्यायामध्ये काय ऐकलं म्हणले, गंडकी नदी आहे नाही का, आधी कशी नदी उत्पन्न झाली, तो प्रवाह कसा झाला त्याची कथा झाली, आणि शालिग्रामचा स्पर्श झाल्याबरोबर त्या शबराचा कसा उद्धार झाला, कारण शालिग्राम हे पाषाण मूर्ती म्हणजे एक मूर्ती आहे भगवान विष्णूची, आणि त्याला स्पर्श झाल्यामुळे त्या शबराचा उद्धार झाला। म्हणजे मूर्तीला सुद्धा आपण म्हणतो जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे वनमाळेचे तिथे, देव कुठे आहे, आपण तो देव आहे का, इथं आहे, ताकद नाही कोणाच्या देवाला काही वेळ वगैरे करायची, आणि केलं तर तिथंच ते संपते। काही लोकांचा प्रयोग करतात आणि बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे, तर पाषाणा सुद्धा देव असतोच, लोक नाव ठेवतात काय वेगळं, कारण आपण आहे की नाही बरेचसे करतात आहे की नाही, लोक कशी नाव ठेवते, तर काच्या आधारे आपण बरंच ऐकलेलं आहे असं म्हणले। तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथ म्हणतात की त्या
कोणती नदी ती गंडकी. हा गंडकी नदीमध्ये पावन झाला तर शाळेगावामध्ये पावन झाला अशी कथा सुरू झालेली आहे. आता पुढे कथा सुरसा सुमती सांगे शत्रुघ्नास शेष म्हणे वत्स्ययनास एक चित्ते आणि अवधान. अशा प्रकारे सुमती नावाचा जो प्रधान आहे तो आता त्या शत्रुघ्नाला कथा सांगताय. आपण कुठं चाललोय तर आमच्या राज्यात चाललोय. त्या ठिकाणी कोण राजा आहे काय करतो नाही का अशा म्हणजे कथा सुमतीला माहीत असते आणि शत्रुघ्नाला सांगतात. शत्रुघ्न हा त्या घोड्याच्या पाठीमागं त्याचं रक्षण करायला निघालेला आहे. त्याच्यावर भरताचा मुलगा आहे ऑर्डर म्हणणारा. आणि अशा प्रकारे आता सुमारे त्या ठिकाणी प्रत्येक शत्रुघ्नाला कोण राजा आहे काय त्याचं कार्य आहे ही कथा त्या शत्रुघ्नाला सांगू लागली. आई कोणी विप्राचे वचन रत्नग्रीवे केले वंदन मग तीर्थी करोणी स्नान पितृतर्पणा पै केले. पितृतर्पण पैकी चला श्लोकाने कथा आहे या 9-10 श्री गणेश आहे महा श्री सीतारामचंद्र जय महा 24 सालग्राम घेऊन करी तयाचे पूजन धूप दीप नैवेद्य अर्पून मग आरती पैकी असू दे असू दे. कथेचं अनुसंधान आपण 2-4 दिवस झालं कथा अशी ऐकत आलेलो आहोत. रामचंद्राचा घोडा नीलगिरी पर्वतापर्यंत येऊन थांबलेला आहे आणि ती पर्वत एवढा भव्य दिव्य का त्या पर्वताचं महात्म्य सुमती शत्रुघ्नाला सांगतायत. तर रत्नागिरी राजा त्या निलगिरी पर्वतावर जाण्यासाठी तीर्थयात्रा करू लागलेला आहे. कालच्या अध्यायामध्ये तो गंडकी नावाच्या तीर्थापर्यंत आला आणि शबर एक असणारा कीटक नावाच्या देशामधला तो विप्र होता आणि त्यानं अनेक पाप केली होती. शालिग्रामाच्या मूर्तीनं त्याचा स्पर्श झाला त्याचा उद्धार झाला आणि पुन्हा असणारा रत्नागिरी राजा पुढे निघालेला आहे आणि आल्यानंतर ना पुन्हा एका तीर्थावर आला. तिथं 24 शालिग्राम घेऊन त्यांची पूजा केली असं सांगतात. दीन अंदाज लागून दाने संतप विपूर्ण मग घेऊन सकळ प्रजन निघाला पुढे जावया. दीन अंध मुखे बहिरे यांचे असणारी सगळी इच्छा पूर्ण करून अनेक प्रजा सोबतीला कारण सगळं गाव घेतलेलं आहे आणि सगळी प्रजा घेऊन पुढे निघाला. मी आलो कवण्यासानी निवेदा कृपा करूनी नील पर्वत येथोनी किती दूर पयासे. रत्नागिरी राजाने विचारलं आसपासच्या लोकांना महाराज कोणचं गाव आहे म्हणले मी कुठं आलोय आणि निलगिरी पर्वत कुठं आहे त्या असणाऱ्या त्या पर्वतावर मला जायचंय त्याचं महात्म्य मी स्वप्नात ऐकलेलं आहे त्याच्यामुळे सांगा तो पर्वत कुठं आहे आणि हे क्षेत्र कोणतं आहे असं विचारू लागला. ऐसे ऐकून वचन ब्राह्मण वदे तया लागून हा. गंगा सिंधू संगम स्थान पुण्य पावन हे आणि मग अशा पद्धतीने विचारल्याबरोबर ब्राह्मण सांगू लागलेला आहे ही तीर्थक्षेत्र अतिशय पुण्यपावन आहे. कसं आहे ऐका. मी आलो कवण्यास्थानी निवेदा कृपा करोनी नील पर्वत येथोनी किती दूर पयासे. ऐसे ऐकून वचन ब्राह्मण वदे तया लागून गंगा सिंधू संगम स्थान पुण्य पावन हे असे. हाची असे नील पर्वत जाणून पुसिसी हे अद्भुत तरी मला ऐसे भासत की पुण्य नसे तव गाठी. ब्राह्मणाने सांगितलं बाबा निलगिरी पर्वत हाच आहे आणि या पर्वतावर येऊन सुद्धा तू पर्वत विचारायला लागला मला असं वाटतंय ते पर्वत पाहण्याचं ओळखण्यासाठी पुण्य तुझ्याकडे नाही कारण काल परवा वेळ आल्या होत्या की ती पर्वताचं शिखर कुणाला दिसतंय कुणाला दिसत नाही त्याच्यामुळे तुझं पुण्य नाही की तुला या पर्वताचं शिखर दिसेल असं ब्राह्मण बोलतात. देणे जवळ असताही जण पर्वत न दिसे तुझ लागून गुरु कृपेचे अंजनावीन कैसे ज्ञान होईल. म्हणून तुला त्या ठिकाणी ते पर्वत दिसत नाही तुझ्यावरती सद्गुरूची कृपा नाही सद्गुरूची काजळ तुझ्यापाशी ज्ञानाचं काजळ नाही त्याच्यामुळे हा पर्वताचं शिखर तुला दिसत नाही. ऐसेच घडले बदलागुन तेव्हा केले संग निस्थान मग चतुर्भुज किरात येऊन
मज पुढे ठाकले. आणि मग अशा प्रकारे स्नान केलं. स्नान केल्याबरोबर चतुर्भुज असणारे किरात आले आणि उभे राहिले. आणि महात्म्य मज कथिले आणि सर्व विधान निविदेले. तेच आचरता वहिले दर्शन घडले मज लागले. आणि तू ब्राह्मण राजाला सांगू लागलाय की चतुर्भुजी किरात माझ्यापाशी आले. त्यांनी मला निलगिरीचं पर्वताचं महात्म्य सांगितलं. पूजा कशी करायची सांगितलं. त्याचं आचरण मी केलं. तेव्हा मला दर्शन झालं. मग याच मार्गे करून पर्वत शिखरी गेलो जाण. ऐसे ऐकता ब्राह्मण वचन गैवर आला राजेंद्र. ब्राह्मणानं सांगितलं पुन्हा त्याच मार्गाने जसं त्या किराताने सांगितलं त्या मार्गाने त्या पर्वतावरती गेलो आणि मला विष्णूचं दर्शन झालं. असं ऐकल्याबरोबर राजाला गहिवर आला. मग म्हणे विकृत माते कैसा दिसेल पर्वत माते. भावेन भगवत दर्शनाते केली अधम आज मी. राजाने विचार केला महाराज मला का पर्वत दिसत नाही. तुम्हाला दिसतोय मला का दिसत नाही. मला त्या भगवंताचं दर्शन कधी होईल. मी आधम आहे पापी आहे म्हणून मला पर्वताचं दर्शन नाहीये. बोलू लागला. ब्राह्मण वदे रायसी खेदन करी मानसी. करोनी संग स्नानासी बैसे तपासी या ठाया. आणि ब्राह्मणाने सांगितलं दुःख करू नको. भगवंताच्या दरबारामध्ये आहे आलाय म्हणजे पापी नाही. पाप संपेल तुझं. इथं त्रिवेणी संगम आहे. गंगा सिंधू संगम आहे. त्या संगमामध्ये स्नान कर आणि तपश्चर्येला बस. भगवंती लावून दृष्टी धन्य करी हृदय संपुटी. मग होईल पर्वत भेटी भगवंताची निचे. आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं ध्यान कर तप कर पण दृष्टी अंतःकरण मन बुद्धी चित्त सगळं भगवंताला अर्पण कर. भगवंताचं ध्यान हृदयामध्ये धर आणि मग तुला भगवंतही मिळेल आणि त्या पर्वताचं शिखरही मिळेल. त्याचंही दर्शन होईल. ब्राह्मण सांगू लागला. ध्यान कैसे करावे ऐसे पुससी मनोभावे. तरी वदोत श्रवण करावे हृदय स्थापावे तयासी. आणि तुला वाटत असेल की कसं ध्यान करावं. भगवंताचं ध्यान मूर्तीचं आपण पाहिजे नाही तर कसं ध्यान करायचं. तर त्या मूर्तीची काही चिन्ह तुला सांगतो तेच हृदयामध्ये धर. ब्राह्मण बोलू लागला. मेघश्याम गुण राशी कोटी रवी सम प्रकाशी. शंख चक्रादी अयोध्येसी सुशोभिर शिकेसी मनोहर. वनमाला पादपर्यंत भृगुलांछन हृदय शोभत. मस्तकी मुकुट रत्न जडित बहुभूषणे लखलखती. पितांबर कशीला कासे कटी मेखला शोभत असे. वैदुर्य म्हणे कंठी विलसे पद दिसती कमळा परी. आयशा मूर्तीचे करुण ध्यान मानसोपचरी करी पूजन. ते उपकार कमल कवन तुझ प्रती निवेदितो. अशा पद्धतीने आतापर्यंत सांगितलं की भगवान श्री विष्णूच्या मूर्तीचं स्वरूप आहे. शंख चक्र गदा पद्म तोडर वाकी नुपुरे अशा प्रकारे विष्णूचं पूजन कर. अशा प्रकारे सांगतात. प्रेमाचे घालून पाणी तया श्रीधरासी नहानी. शुद्ध सत्वाच्या आसनी बैसबावे तया ते. भगवंताला स्नान घाल प्रेमाच्या पाण्यानं आंघोळ घाल. शुद्ध सत्वाच्या पानावरती सांगतात. भावाचा लावून चंदन भक्ती अक्षिता अर्पून. क्षमा दयादी करून सौभाग्यवान वाहिजे. भावाचं चंदन भगवंताला लाव. भक्तिरूपी अक्षता भगवंतावरती टाक. ओवाळ दया क्षमा आदी करून सौभाग्याचं वाण भगवंताला अर्पण कर. ब्राह्मण सांगू लागला. मनमोगरा सुमन चित्त सेवंती वाहून. बुद्धी नाना पुष्प अर्पून तुळशी वाही तत्वाच्या. मन मोगरा मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा. मनरूपी मोगरा भगवंताला अर्पण कर. त्यामुळे तुला भगवंताचं दर्शन होईल. ब्राह्मण सांगू लागला. क्रोध जाळून ये धूप उजळी ज्ञानाचा दीप. मग ओवाळ विष्णू रूप
न करी लेप पूजनाचा. आणि जास्त उठा ठेवा पूजा कशी करायची? क्रोध रूपी दिवा लावायचं, उजळायचंय, अंतकरणातला क्रोध संपवायचा, भगवंताला अर्पण करायचा, त्या क्रोध रूपी दिवा लावायचा, मग भगवंत प्रसन्न होईल. ब्राह्मण सांगू लागला, षड्रस पक्वाने आयती नैवेद्य समर्पी चित्तव्रती पंच प्राणाची करुणा आरती नमन सुमती करावे. नैवेद्य समर्पण, नैवेद्य अर्पण कर. पंचपक्वांनाचं त्या ठिकाणी असणारं ताट आणून वाढ, भगवंताला गोवाळ असं सांगतात. ध्यान पूजन झाल्यावरी भगवंताची स्तुती करी मनोरथ पूर्वी श्री हरी भाव भक्ती देखून या. ध्यान पूजन भगवंताचं कर, मनोभावानं भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. म्हणून भक्ती आणि प्रेमाने भगवंताची पूजा कर असं सांगतात. आयसी विप्र न्याय कृतोरित राजा करी अनशन व्रत ध्यान पूजन माझी सतत झाला पिया हरीसी. आणि मग त्या पद्धतीने जसं त्या ब्राह्मणाने सांगितलं तसं मन बुद्धी चित्त एकत्र करून भगवंताच्या त्या शिलेग्रामावरती विष्णू रूपावरती ध्यान धरून पूजा करू लागला. पूजा झाली संपूर्ण करीता झाला हरिस्तवन हे दीन दयाळ मनमोहन तुची कृपा घन वर्षिसी. सांग पूजा परिपूर्ण झाल्यानंतर ना पुन्हा स्तवन करू लागला, स्तुती करू लागला. दीनदयाळ असणारा भगवान परमात्मा आहे. आता काय काय म्हणतात? भक्तजनाची पीडा हरीसी दुष्टाचा संहार करीसी सर्व जगात पाळीसी कृपा दृष्टी करुणिया. भगवंत भक्ताला तुम्ही असणाऱ्या शरणांगताचं भक्ताचं संरक्षण करतात, दुष्टजनाचा वध करतात, संपूर्ण पृथ्वीचा जगताचा सांभाळ करणारे तुम्ही भगवंत आहात. अमरीश राजा नेमसी करी भावे एकादशी सोडिता साधन द्वादशी तयाशी छेडले दुवासे. अंबरीश राजा तुमचा निस्सिम भक्त आहे. एकादशीच्या व्रत परिपूर्ण अंबरीश राजाने केलेलं आहे. द्वादशीचं पारणं सोडायच्या वेळेस दुर्वास ऋषीने त्यांना छळलं होतं. छळल्याबरोबर तुम्ही काय केलं? तयाचे शाप मोचन तू केले अवतार घेऊन सुदर्शने दुर्वासा लागून त्रासिले जाण तुवाची. अंबर ऋषीने शाप दिला, त्या अंबर ऋषीला शाप दिला दुर्वासानी, आणि दुर्वासानी शाप दिल्याबरोबर त्याचा शापाचा अंगीकार स्वतः केला. आणि अंबर ऋषीसाठी जन्मस्वशी येले दुष्ट निर्दळीले किती एक. आणि त्या दुर्वासाच्या पाठीमाग सुदर्शन सोडलं. असं भक्ताचा कैवर घेणारा तुम्ही भगवंत आहे. राजा बोलू लागला, मग अंबरीश लागून ध्रुवास जाता शरण तुझे या इच्छा मात्र करून तयासी सुदर्शने मुक्त केले. आणि मग सुदर्शनाच्या भीतीने दुर्वास अंबरीश राजाला शरण आला. आणि अंबरीशीच्या सांगण्यावरनं त्या सुदर्शनाचं निवारण तुम्ही केलं आणि तो दुर्वास ऋषीला मुक्त केलं असं सांगतात. तैसेची प्रल्हादा लागून तोत नाम घेता गांजिले म्हणून दयाच्या पित्या समधावया जाण नरसिंह रूप झाला. तसाच प्रल्हाद तुमचा भक्त आहे आणि तुमचं नामस्मरण करत होता म्हणून हिरण्यकश्यपूला राग येत होता. आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी खांबामधून प्रगट झाला, नरसिंहाचा अवतार घेतला. दुष्टाचे करुणाने केले भक्ताचे रक्षण तैसे गजेंद्र लागून नक्र मारून सोडविले. आणि त्या हिरण्यकश्यपूला मारलं, प्रल्हादाचं संरक्षण केलं. तसंच गजेंद्र उद्धारणाच्या वेळेला सुद्धा नकराला मारलं. उद्धार दोघांचाही केला आणि गजेंद्राला सोडवलं असं सांगतात. ऐशी तुझी लीला चरित्रे म्या ऐकली असती स्तोत्रे तरी मज लागी सतवरे पावे आता जगी. आणि जेव्हा अशा प्रकारचं तुमचं लीला चरित्र मी माझ्या कानानं ऐकलेलं आहे, मग एवढ्यांसाठी तू धावून आला, मग माझ्या मदतीला हाकेला का धावत नाहीये असं राजा बोलू लागला. जय जय काळी जे जे भक्त संकटी पडतात तू ते स्मरत घेऊन अवतार त्वरित मुक्त करीसे तयाते. भगवंत तुझं ब्रीदच आहे. शरण आली अशी पाठी पाहता ती कृपा दृष्टी
ज्या ज्या भक्तानं तुझं नामस्मरण संकटाच्या वेळी केलं त्या त्या वेळेला अवतार धारण केला, त्यांची सोडवणूक केली, त्यांच्या मदतीला धावला, तसंच माझ्या हाकेला धावा. मी अन्य भावे करून शरणासे तुझ लागून तरी अनाथावरी कृपा करून देई दर्शन सत्वर. भगवंत मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. जसं बाकीच्या भक्तांना दर्शन दिलं तसंच मलाही दर्शन द्या. जरी मी पातकी पूर्ण परिधरिले तुझे चरण हा. आता तुझ वाचून सोडवण करील कोण सांग भगवंत मान्य आम्ही पापी आहोत, पातक आमच्याकडून घडतात, पण तुमच्या दर्शनापुढे तुमच्या मंदिरात आलं की पाप संपली जातात. तुमचं ध्यान हृदयामध्ये धरलं त्यामुळे आता पाप संपलं, दर्शन द्या. आयसे हो रात्र 5 दिवस सविता झाला भगवंतास सर्व काळ त्याचे मानस वेधले असे हरी. अशा पद्धतीने 5 दिवस भगवान श्री विष्णूची त्या ब्राह्मणाने सांगितलेलं जसं स्वरूप आहे ते स्वरूप मनामध्ये धरून 5 दिवस भगवंताचा धावा करू लागला. नदी तटाकी बैसून करीतो भक्ती भावे तमन आयसे रमापती जाणून देवया दर्शन पातला. 5 दिवस त्यानं असणाऱ्या भगवंताचं स्मरण केलं, धावा केला. भगवंताला वाटलं त्याला दर्शन द्यावं. येती वेश करुणी धारण सन्मुख पातला आपण राये अवलोकन करून केले नमन तयाते. भगवंतानं यती म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि वेशामध्ये त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्या राजाच्या समोर आले. काय म्हणतात? अर्धपादे करून केले यतीचे पूजन मग हात डोळे जोडून मने दर्शन मज घडले. आणि त्या असणाऱ्या यतीचं पूजन त्या राजानं पाद्य पूजा केली, हात जोडले आणि हात जोडून राजा काय म्हणू लागला? तेने आज मी झालो धन्य कुलही झाले पवित्र झालं आता श्रीपती लागून देईल दर्शन निश्चय. आणि त्यावेळेस राजा विचार करू लागलेला आहे, माझं सगळं पुण्य जे होतं ते पुण्य उदयाला आलं, पाप संपलं, म्हणून यतीश्वराचं दर्शन झालं, आता भगवंतही दर्शन देईल असं वाटू लागलं. आयसे रायाचे ऐकून भाषण येती म्हणे तया लागून मी तपस्वी असे जाण त्रिकाळ ज्ञान मजासे. असं राजाचं बोलणं ऐकलं आणि तो यतीश्वर म्हणजेच भगवंत यतीच्या रूपामध्ये ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेला भगवंत बोलू लागला, हे बघ तपश्चर्याच्या बळावरती मला त्रिकाळाचं ज्ञान आहे, म्हणून तुला सांगतो काय. तरी सांगतो तुझसी सत्यमानी मम वचनासी दर्शन होईल तुझसी भ्रमाधिकासी दुर्लभ जे. म्हणून तुला मी आता सांगतो, तुला त्या भगवंताचं दर्शन होणार आहे जे ब्रह्मादिक देवांना होत नाही, ब्रह्मादिकाला सुद्धा दुर्लभ अशा भगवान श्री विष्णूचं दर्शन तुला आज होईल असं तो ब्राह्मण रूपी भगवंत राजाला सांगू लागला. उदयी करून प्रहर भरता लक्ष्मीकांत भेटेल तत्वता तू आणि तुझे कांता विप्रजान तिसरा. आणि ते असणाऱ्या ब्राह्मणानं भगवंत रूपी ब्राह्मणाने सांगितलं, उद्या दुपारी दुसऱ्या प्रहर संपताना तुला भगवंत भेटणार आहे, त्यामुळे तू तुझी बायको तुझा प्रधान 3 आणि चौथा ब्राह्मण. तैसाची तुझा प्रधान आणि साळी भक्तवान आयसे तुम्ही 5 जण परमपदा ते पावाल. तू तुझी बायको तुझा प्रधान तुझा सेनापती आणि काही जे काही भक्त आहेत असे असणारे 5 जण, ह्या 5 जणाला उद्या दुपारी भगवंताचं दर्शन होईल असं तो यतीश्वर ब्राह्मण सांगू लागला. आयसे सांगून यतीश्वर तेथेच गुप्त झाला सतवर राजा आनंद निर्भर उसे उत्तर विप्राते. अशा पद्धतीने ते ब्राह्मण बोलला आणि तिथंच गुप्त झाला आणि लगेचच दुसरा ब्राह्मण जवळ होता. राजानं त्याला विचारलं, काय म्हणतो? पाहो हा संन्यासी कोण आला हरिदर्शन होईल बोलीला आणि तेथेच गुप्त झाला सांगा मजला कवन. राजानं ब्राह्मणाला विचारलं, महाराज संन्यासी तपस्वी कोण आला होता? त्यानं आला आणि सांगितलं की तुला उद्या भगवंताचं दर्शन होईल आणि गुप्त झाला असं ब्राह्मणाने ऐकलं. ब्राह्मण काय म्हणतो? ऐकून रायाचे वचन ब्राह्मण वदे तया लागून
हा येती नये साक्षात भगवान सांगितले प्रमाण जाण तू ब्राह्मणाने सांगितलं राजा तो कोणी ब्राह्मण नव्हता यतीश्वर नव्हता तो भगवंतच होता आणि भगवंतानेच सांगितलेलं आहे प्रमाण देऊन गेलेला आहे की तुला उद्या दर्शन होणार म्हणजे होणार. उदयिक होता दोन प्रहर निराधी तुझ दिसे साचार मग तयावरी जाऊन सत्वर श्रीपती दर्शन घे. उद्या दुपारी 2 प्रहर संपताना निलगिरी पर्वताचं शिखर तुला दिसेल त्या पर्वतावरती जा आणि भगवान श्री विष्णूचं दर्शन घे. ऐसे ऐको नियवचन रायाचे आनंद झाला पूर्ण केव्हा होईल 2 प्रहर दिन ऐसे वाटे मानसी. आणि त्या ब्राह्मणाने सांगितल्या पद्धतीने राजाला आश्चर्य वाटू लागलं म्हणजे आता कधी 2 प्रहर दिला आणि कधी मला देवाचं दर्शन होत आहे. तिकडून जाऊ घे. गोडा आज्ञा करी प्रधाना ते करी वाद्य गोष्टी श्रीहरी भगवती होईल अमुते निश्चय करून जाण पा. मग लगेच ब्राह्मणाला बोलू लागला खरंच आम्हाला आता भगवंताची भेट होईल याचा आनंद राजाच्या मनाला वाटू लागला. मग प्रधाने सकळाची आज्ञा देता तुरेसी वाद्य वाजवीत मंगल घोषी तेने आकाश दुमदुमले. मग प्रधानानं सगळ्यांना आज्ञा दिली की सगळे वाद्य जे आहे ते वाजवा आनंद उत्सव साजरा करा उद्या भगवंताचं दर्शन होणार म्हणून. आनंदे करून सकाळी हरिभजन कर ती देख रायास नमावे हरिक वाटे सुदुईन आल्या. आणि आनंदाने भगवंताचं स्मरण करा भजन करा राजाला उद्या भगवंताचं दर्शन होणार आहे असं प्रधान सांगू लागला. आता पुढील अध्याय जाण मुक्त होतील 5 जण एक थानक अमृताहून गोड वर्णिल दत्त. आता राजा फक्त त्या निलगिरी पर्वतावर आलेला आहे आणि भगवंतासाठी त्यानं तपश्चर्या 5 दिवस केली. आता त्या तपश्चर्याचं फळ भगवंत त्याला दर्शन देतील ते पुढच्या अध्यायात ऐका. इथे श्री पद्मपुराणे पाताळ खंडे शेषवास्यायन समाधे राम अश्वमेधे दर्शनम नाम 21 अध्याय श्री चिंतन कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ